आपण या व्हिडिओमध्ये मराठीचं कथालेखन बघणार आहोत। सो आपल्याला मुद्दे दिलेले आहेत। एकदा एक भुकेला कोल्हा डॅश डॅश जंगलात फिरणे, थकणे, एका द्राक्षाच्या वेलीखाली येणे, पाहून लाळ टपकणे, द्राक्ष खाण्याचा मोह होणे, उंच द्राक्षे उड्या मारणे, पण व्यर्थ निराश होऊन निघून जाणे, आंबट द्राक्ष आणि त्याच्यानंतर तात्पर्य लिहायचं आहे। सो अशा प्रकारचे पॉइंट तुम्हाला दिलेले असतात आणि त्याच्यावरनं तुम्हाला स्टोरी कंप्लीट करायची असते। सो स्टोरीला सुरुवात करूया। आता ह्याचं हेडिंग म्हणजेच काय, तर नाव काय देणार, कोल्हा आणि द्राक्ष किंवा कोल्हा आणि आंबट द्राक्ष असं सुद्धा तुमच्या परीने तुम्ही ह्याला जे हेडिंग द्यायचं आहे ते देऊ शकता। सो आता सुरुवात करायची आहे। पॅराग्राफ करून, एकदा एका जंगलात एक भुकेला कोल्हा शिकारीच्या शोधात फिरत होता। म्हणजे एकदा एका जंगलामध्ये एक कोल्हा होता। एका जंगलात एका कोल्हा होता ज्याला खूप भूक लागली होती आणि त्याला काहीतरी शिकार भेटावी म्हणून तो फिरत होता। परंतु त्याला कुठेही शिकार मिळाली नाही, म्हणजेच काय, तर त्याला कुठंच खायला काही मिळालं नाही। त्यामुळे तो फार थकला होता। म्हणजे तो खूप थकला, म्हणजे कारण वीक झाला तो फिरून फिरून। एकतर पहिलीच त्याला भूक लागली होती आणि त्याला खूप चालल्यामुळे तो काय झाला होता, तर खूप थकला होता। आणि हळूहळू वाटेने इकडे तिकडे काही खायला मिळते का या शोधात तो होता। आणि मग काय केलं की त्याला काहीच भेटलं नाही। सो तो काय करायला लागला, इकडे तिकडे हळूहळू बघायला लागला की इकडे काय भेटतंय का, तिकडे काय भेटतंय का। या शोधात तो होता, परंतु त्याला त्या जंगलामध्ये काहीच खायला मिळत नव्हते। म्हणजे तो तर शोधतच होता पण त्याला काहीच खायला मिळत नव्हतं। त्यामुळे तो अतिशय दुःखी कष्टी झाला होता। मग त्यामुळे त्याला अतिशय दुःख झालं होतं। कष्टी म्हणजेच तो काय, तर खूप म्हणजे त्याला यातना होत होत्या। चालता चालता तो एका वेलीखाली आला आणि हताश होऊन तिथेच बसून राहिला। मग तो काय केलं, त्याने चालता चालता ना तो एका वेलीखाली आला, एक वेल होती त्याच्या खाली आला आणि हताश झाला होता। हताश म्हणजे तो खूप निराश झाला होता की मला तर काहीच खायला भेटलं नाही म्हणून। तो ज्या वेलीखाली बसला होता ती वेल होती द्राक्षांची। पण तो ज्या वेलीखाली तो बसला होता, लक बाय चान्स ती वेल कशाची होती, तर द्राक्षांची होती। त्याने वर वेलीला लटकलेली द्राक्ष पाहिली। म्हणजे जसा तो बसला तिथे आणि असं वरती बघितलं तेव्हा त्याला वरती वेलीवरती लटकलेली द्राक्ष दिसली आणि त्या कोल्ह्याची लाळ टपकायला लागली। म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडते तेव्हा आपोआप आपल्या तोंडातून पाणी येतं ना, तसं त्याची त्या कोल्ह्याची लाळ टपकायला लागली। त्याला द्राक्ष खाण्याचा मोह झाला। मोह झाला म्हणजे त्याला काय इच्छा झाली, आता मी द्राक्ष खाऊ शकतो आणि माझी जी भूक आहे ती मी भागवू शकतो। पण द्राक्षाची वेल खूप उंच होती म्हणून कोल्ह्याने उड्या मारायला सुरुवात केली। आता द्राक्षाची वेल जी होती ती खूप उंचावर होती, अशी नॉर्मली त्याच्या तोंडात येऊ शकत नव्हती। मग तो काय करायला लागला की मोठमोठ्या उड्या मारून ते द्राक्ष काढायला ट्राय करायला लागला। पण सर्व उड्या मारणे व्यर्थ गेले। व्यर्थ गेले म्हणजे सगळं त्याच्या उड्या मारणं जे होतं ते सगळं वाया गेलं आणि शेवटी त्याला काही द्राक्ष मिळाली नाही आणि कोल्हा निराश होऊन तसाच घरी परत जात होता। मग तो नाराज झाला की यार सकाळपासून तर उपाशी एवढं फिरून पण मला काही खायला भेटलं नाही। त्यामुळे तो निराश झाला, म्हणजे त्याला फार वाईट वाटलं आणि तो घरी जायला निघाला। तेवढ्यात त्याला रस्त्यात लांडगा दिसला। मग रस्त्यात जाताना त्याला लांडगा भेटला। त्या लांडग्याने कोल्ह्याला विचारले, कोल्हे दादा ती द्राक्षांची वेल खूप उंच आहे का हो? मग तो लांडगा काय बोलतो, कोल्हे दादा आता ती जी दिसती आहे, म्हणजे जी द्राक्षाची वेल दिसती आहे ती खूप उंच आहे का? तर तेव्हा कोल्हा काय म्हणाला, तेव्हा कोल्ह्याला सुचलेलं उत्तर खूप समर्पक होतं। म्हणजे त्याने बरोबर आयडिया केली। जर त्याला म्हणजे जर लांडग्याला कळालं असतं की ह्याला द्राक्ष मिळाले नाही, मग लांडगा त्याला काहीतरी चिडवलं असतं। म्हणून तो काय बोलतो त्या वेलीची सर्वच द्राक्ष खूप आंबट आहेत। मग तो काय बोलतो की नको नको, ती काय वेल उंच वगैरे नाहीये, पण त्या ज्या वेलीवरतीची द्राक्ष आहेत ती खूप आंबट आहेत। त्यामुळे तू काय दादा तिकडे जाऊ नको आणि द्राक्ष खाऊ नको। सो तात्पर्य काय येणार आहे, जर एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही की आपण लगेचच तिला वाईट समजतो किंवा तिच्याबद्दल आपण निगेटिव्ह बोलायला चालू करतो। सो अशा प्रकारे तुम्हाला जे त्याच्यातून तात्पर्य सुचेल ते तुम्हाला लिहायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही स्टोरी कंप्लीट करायची आहे। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।